बुधवार 6 मार्च 2024च्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपला आजचा बाजार गप्पांचा विषय प्राथमिक बाजार किंवा प्रायमरी मार्केट। आज प्राथमिक बाजार किंवा प्रायमरी मार्केट असा विषय घ्यायचं खरं कारण म्हणजे आज मंगळवार 5 मार्चला जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि ज्यावेळेला तुम्ही 6 मार्च 2024 नंतर हा व्हिडिओ पाहाल त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येईल की या आठवड्यामध्ये असे 3 IPO किंवा इनिशियल पब्लिक ऑफर आपल्या शेअर बाजारात सुरू आहेत। एकाची ऑफर 6 मार्चलाच संपते, एकाची 6 मार्चला सुरू होते आणि एकाची काही दिवसानंतर सुरू होणार आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 IPO असे आहेत की ज्यांना सेबीची संमती मिळालेली आहे आणि कुठच्याही क्षणी त्यांचा IPO किती तारखेला सुरू होईल याच्या तारखा जाहीर होतील। आणि त्यामुळे साहजिकच ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशातल्या गुंतवणूकदारांचा शेअर बाजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन सुरू आहे ते पाहू जाता प्रायमरी लिस्टिंग गेन याही दृष्टिकोनातून IPO मार्केट हा विषय येतो। आणि म्हणूनच आजचा बाजार गप्पांचा विषय इनिशियल पब्लिक ऑफर किंवा प्रायमरी मार्केट। आपल्यासारख्या अनेक जाणकार गुंतवणूकदारांना याची कल्पना आहे की कोणत्याही देशातल्या भांडवल बाजाराचे खरं म्हणजे प्रामुख्याने 2 भाग असतात, एक म्हणजे प्रायमरी मार्केट आणि दुसरं म्हणजे सेकंडरी मार्केट। आपण शक्यतः शेअर बाजार म्हटल्यानंतर सेकंडरी मार्केटचा जास्त विचार करतो, पण चांगलं सेकंडरी मार्केट हवं असेल तर त्याच्या आधी कधीतरी चांगलं प्रायमरी मार्केटही लागतं या मुद्द्याकडे मात्र दुर्लक्ष होतं। अगदी साधं उदाहरण घ्या ना, इतकी वर्ष आपण बाजार गप्पा करतोय त्यातले 2% सुद्धा व्हिडिओ प्रायमरी मार्केटच्या संबंधात नसणं हे तशा अर्थानं सांकेतिक किंवा सूचक आहे का? आणि ही कमतरता भरून काढायची म्हणून आजचा विषय प्रायमरी मार्केट आहे अशातला भाग नाही। परंतु ज्या टप्प्यावरती आता तुमच्या माझ्या देशाचा दुय्यम बाजार किंवा सेकंडरी मार्केट किंवा आपल्या लोकप्रिय भाषेत शेअर बाजार आहे हे पाहू जाता प्रायमरी मार्केटकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याची नितांत आवश्यकता आहे। कोरोना नंतरच्या काळामध्ये शेअर बाजाराकडे बघण्याचा सगळ्यांचाच दृष्टिकोन बदललाय आणि हा बदलता दृष्टिकोन वयनिरपेक्ष, भूगोल निरपेक्ष, उत्पन्न निरपेक्ष, कालनिरपेक्ष असा आहे। माझ्या पिढीनं जेव्हा शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली त्यावेळेला साधारणपणे भांडवल वृद्धी म्हणजे कॅपिटल अप्रिसिएशन आणि वरचेवर चांगला मिळणारा लाभांश म्हणजे डिव्हिडंड ही त्याचे 2 कारणं किंवा ट्रिगर होती। आणि विशेषतः ज्या कंपन्या बँक डिपॉझिट्सपेक्षा जास्त व्याज देत होत्या, मग ते रिकरिंग असेल, सेव्हिंग असेल, फिक्स्ड डिपॉझिट असेल, अशा बँकांची किंवा अशा शेअर्सची चलती माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये किंवा माझ्या पिढीच्या गुंतवणुकीच्या सुरुवातीच्या काळामध्ये होते। आणि त्यामुळेच ITC सारख्या, रॅलिस सारख्या ज्या कंपन्या एकदाच फक्त वर्षात अंतिम लाभांश न देता आधनमधनं वर्षाच्या सुरुवातीला, मध्ये किंवा नंतर म्हणजे पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीला ज्या कंपन्या अंतरिम लाभांश किंवा इंटरिम डिव्हिडंड देत होत्या त्याची गुंतवणुकीसाठी निकड किंवा निवड ही केली जायची। परंतु त्याही पेक्षा अलीकडच्या काळामध्ये आता दृष्टिकोन बदलतोय। एकंदरीतच शेअर बाजारातल्या गुंतवणुकीकडे एक रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम, मिळकतीचं नेहमीचं हमखास उत्पन्न म्हणून बघण्याची ही संधी किंवा दृष्टिकोन फार मोठ्या प्रमाणावरती वाढतोय। आणि त्यामुळेच प्रायमरी मार्केटमध्ये ज्या भावानं तो एखादा IPO किंवा इनिशियल पब्लिक ऑफर येते त्या बाजार भावाचा विचार त्या कंपनीची जी क्षमता आहे त्याच्या तुलनेमध्ये किती कमी जास्त आहे असा केला जात नाही अशातला भाग नाही। पण त्याही पेक्षा सुद्धा जर मी समजा 10 रुपयाचा शेअर 900-950 रुपयांनी घेतला तर पुढच्या त्याच्या शेअर बाजारामध्ये नोंदणी झाल्यानंतर म्हणजे लिस्टिंग झाल्यानंतर कोणत्या पद्धतीनं त्याचे बाजारभाव मिळतील याचाही विचार केला जातो। म्हणजे एकंदरीतच दुय्यम बाजारात किंवा सेकंडरी मार्केटमध्ये किंवा शेअर बाजारामध्ये ज्या पद्धतीनं पोझिशन ट्रेडिंग केलं जातं त्या पद्धतीनंही IPO कडे बघणारा एक फार मोठा गट आहे। आणि हे केवळ तुमच्या माझ्यासारखे किरकोळ गुंतवणूकदार आहेत अशातला भाग नाही। फार मोठ्या प्रमाणावरती ज्याला आपण हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स असं म्हणतो ते हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स ही अशा पद्धतीनं विचार करतात ही गोष्ट नक्की। आणि त्यातही अशा पद्धतीचे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स आणि ज्यांना क्वालिटेटिव्ह इन्व्हेस्टर्स किंवा क्वालिटेटिव्ह इन्व्हेस्टर्स किंवा क्वांटिफाईड इन्व्हेस्टर्स म्हणून शेअर बाजारातनं किंवा प्रायमरी मार्केटमधनं शेअर्स लागलेले नाहीत असेही अनेक जण या प्रायमरी मार्केटमध्ये पार्किंग ऑफ फंड्स याही दृष्टिकोनातून बघतात। आणि त्यामुळे तुमच्या लक्षात असं आलं असेल की IPO किंवा प्रायमरी मार्केटमध्ये अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती चढ्या दरानं प्राइस बँड्स नक्की करण्याचं प्रमाण हे वाढतंय।
आणि मग असं जर गणित असेल तर आता किंवा येणाऱ्या काळामध्ये जे IPO सुरू आहेत किंवा सुरू होतील त्यांच्या बाबतीत हा घटक लक्षात घेतला पाहिजे. कारण मुळातच आज सेकंडरी मार्केटची परिस्थिती अशी आहे की निदान या वेळेला होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि त्यानंतर येणारं सरकार याची निश्चिती होईपर्यंत सेकंडरी मार्केटमधल्या प्रत्येक वाढीव पातळीवरती यांना त्या स्वरूपामध्ये प्रॉफिट बुकिंग होईल हे नक्की. आणि मग अशा वेळेला नव्यानं नोंदणी झालेले IPOच्या माध्यमातून असलेले शेअर्स हेही त्या चक्रामध्ये सापडल्या वाचून राहणार नाहीत ही गोष्ट नक्की. त्यामुळे या आठवड्यामध्ये सुरू असलेले 3 IPO किंवा नंतरच्या काळामध्ये येणारे 2 IPO एवढंच नव्हे तर खरं सांगायचं म्हणजे मे अखेरपर्यंत येणारे आपल्या बाजारातले भारतीय बाजारातले IPO यांच्या दृष्टिकोनातनं विचार करत असताना मी काय किमतीनं शेअर घेतोय याचं नेमकं भान ठेवणं याची अत्यंत मोठी आवश्यकता आहे. आणि म्हणूनच आजचा बाजार गप्पांचा विषय प्रायमरी मार्केट किंवा प्राथमिक बाजार. दुसरी एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे की IPO मध्ये किंवा प्रायमरी मार्केटमध्ये असं याच्यामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे दुय्यम बाजारामध्ये सेकंडरी मार्केटमध्ये शेअर बाजारामध्ये ही विदेशी गुंतवणूक होत असते तशीच प्रायमरी मार्केटमध्ये सुद्धा होत असते. त्यांच्यासाठी राखीव शेअर्सही असतात. परंतु आज मी तिला आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचा जो दबाव आहे किंवा एकंदरीतच जी परिस्थिती आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्या वेळेला आपण अलीकडे प्रसारमाध्यमांमध्ये असं बघतो वाचतो की ज्या प्रमाणावरती विदेशी गुंतवणूकदार संस्थाही आपल्या बाजारामध्ये विक्री करतायत ते खरेदी करत नाहीत असं माझं म्हणणं नाही. परंतु गेल्या काही आठवड्यांमध्ये या विदेशी गुंतवणूकदारांचा खरेदीपेक्षा त्यांच्या विक्रीचं प्रमाण जास्त आहे. कारण आत्ताच्या काळामध्ये केवळ आपला देश लोकसभेच्या निवडणुकांना सामोरा जातोय अशातला भाग नाही. आपल्याकडे ज्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुका आहेत त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेमध्येही राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत. इतरही अनेक ठिकाणं सरकार बदलत आहेत. अगदी नेपाळपासून इतर अनेक देशांमध्ये याची चर्चा आपण पाहतोय. इंग्लंडमध्ये सुद्धा पुढच्या एका वर्षभरामध्ये निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमधले वारे काही वेगळ्या अर्थानं बदलते आहेत. अशा परिस्थितीमध्ये नेमका पुढच्या 3 ते 3.5 महिन्याच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये कार्यरत असलेल्या विदेशी गुंतवणुकीच्या विक्रीचं प्रमाण हे खरेदीपेक्षा जास्त असू शकतं. आणि त्याही दृष्टिकोनातनं हेही गुंतवणूकदार जिथे लॉक इन पिरियडची संकल्पना लागू होत नाही अशा शेअर्समध्ये या ना त्या स्वरूपामध्ये खरेदीच्या बरोबरच विक्रीचाही निर्णय घेऊन ठेवतील याबद्दलची गणितं लक्षात घ्यावी लागतील. आणि त्यामुळे एक शक्यता नाकारता येत नाही की ज्या वेळेला हे IPO शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध किंवा लिस्टेड होतील त्याच वेळेला त्या शेअर्समध्ये फ्युचर्स आणि ऑप्शन्स पद्धतीचे व्यवहार अधिकृत किंवा वेगळ्या पद्धतीनं झाले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. आणि हे असे सगळे ट्रेड्स हे ॲटो ट्रिगर पद्धतीने असतात, ते लिमिट ऑर्डर पद्धतीने असतात आणि ते मार्जिन बेस्ड पद्धतीने होतात. याची जर गणितं पाहिली तर येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला हे IPOचे शेअर्स बाजारामध्ये लिस्ट होतील त्यावेळेला सुरुवातीचे 1-2 दिवस वगळले तर या ना त्या स्वरूपामध्ये वादळी बदल जर त्याच्यामध्ये झाले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. आणि त्यामुळे प्रायमरी मार्केटमधल्या शेअर्सच्या बद्दलच्या एका अनिश्चिततेचं वेगळं स्वरूपही आपल्याला पाहायला मिळू शकतं. हा मुद्दा अधोरेखित करायचा म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय प्राथमिक बाजार हा होता. याच्या नंतरचा या व्हिडिओतला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुळातच प्रायमरी मार्केट याची गणितं आपण आता लक्षात घेऊया. LICच्या यश किंवा अपयशानंतर मी हे विधान करतोय अशातला भाग नाही. परंतु इथे एक हे उदाहरण अशासाठी घेणं अत्यावश्यक वाटतं की आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल की अगदी सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला LICच्या IPOची घोषणा झाली तेव्हा बाजारामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती चर्चा होती की 1200 रुपयाच्या आसपास LICचा IPO बाजारामध्ये येईल. परंतु बऱ्याच मोठ्या सरकारी पातळ्यांवरती वैयक्तिक पातळींवरती खाजगी पातळींवरती गुंतवणूकदारांच्या पातळीवरती चर्चा होऊन प्रत्यक्षात तो 1200 रुपयानं आला नाही. त्यातही LICचे जे पॉलिसी होल्डर्स होते अशा तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तींना तर ते शेअर्स 930 रुपयानं देण्यात आले. पण नंतरच्या काळामधली बाजाराची स्थिती आणि एकंदरीतच इतक्या मोठ्या प्रमाणावरती इन्शुरन्समध्ये कार्यरत असलेली कंपनी आपल्या देशात लिस्ट होण्याचं ते पहिलं उदाहरण असल्यामुळं त्याबाबत बाजाराने घेतलेला सावध पवित्रा
या गणितातनं त्या नोंदणीनंतर जवळजवळ 1 वर्षानंतर तो शेअर 930च्या पुढे किंवा म्हणजे 1000 रुपयाच्या पुढे गेला, ही वस्तुस्थिती आहे. आज मितीलाही तो पहिल्यांदा प्रस्तावित असलेल्या 1200 रुपयाच्या पुढे गेलेला नाही आणि एखादा कधीतरी अपवादात्मक गेला तरी तो तिथे स्थिरावलेला नाही. याचा अर्थ ॲग्रेसिव्ह मार्केटिंग आणि ॲग्रेशनल मार्केटिंग याच्यामध्ये प्रायमरी मार्केट कुठेतरी अडकलंय का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. असं म्हणत असताना आत्ता सुरू असलेले 3 IPO किंवा नंतरच्या काळामध्ये येऊ शकणारे IPO, कारण ते केवळ 3 आणि 2च असतील अशातला भाग नाही. सेबीकडनं संमती मिळालेल्या असे अनेक IPO आत्ता बाजारामध्ये असू शकतात की जे अजून बाजारात आलेले नाहीत. परंतु अशी संमती मिळते, त्याच्यानंतर काही विशिष्ट काळामध्ये जर तो IPO बाजारात आला नाही तर ती संमती रद्द होते. मग पुन्हा नव्यानं प्रक्रिया सुरू करावी लागते. अशा वेळेला अनेक कंपन्या ज्यांच्या हातामध्ये सेबीची IPO मार्केट करताची संमती आहे परंतु त्यांनी बाजारात आपले शेअर्स आणलेले नाहीत, ते कदाचित या अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये आपली संमती सेबीला परत करू शकतील आणि सांगतील की सध्या तरी आम्ही अशा पद्धतीची IPO मार्केटमध्ये एंट्री घेऊ इच्छित नाही. त्याचा परिणाम जे प्रत्यक्ष IPO मध्ये येतात त्यांच्यावरती सकारात्मक होतो, पण बाजारावर नकारात्मक होतो. म्हणजे ज्यांचे शेअर्स IPO बाजारात येतील त्यांना मिळणारा प्रतिसाद वाढू शकतो, पण त्या शेअर्सची बाजारामध्ये नोंदणी झाल्यानंतर ते कोणत्या भावाने घ्यायचे याच्या मानसिकतेवरती मात्र विपरीत परिणाम होऊ शकतो. याचाच अर्थ असा की आता ज्या IPO मध्ये मला शेअर्स लागले, कारण ते शेवटी IPOचं गणित असं आहे की मला शेअर्सची दर्शनी किंमत किंवा फेस व्हॅल्यूच्या तुलनेमध्ये प्रचंड मोठी रक्कम IPO मध्ये द्यावी लागते आणि त्यातही मला जर ते शेअर्स लागलेच तर मी ज्या प्रमाणामध्ये त्याची मागणी केली, ज्या प्रमाणामध्ये मी त्याचे पैसे भरले त्या प्रमाणामध्ये मला शेअर्स लागतीलच अशी IPO कोणालाही खात्री देत नाही. अगदीच तो काठोकाठ लागला तर मी जेवढे अप्लाय केले तेवढं मिळतं, पण ज्या वेळेला असे काठोकाठ ज्याला पैशाचा प्रतिसाद मिळालाय, मागणीचा प्रतिसाद मिळालाय, असा IPO जेव्हा बाजारात लिस्ट होतो त्यावेळेला आपल्या बाजारामध्ये लिस्टिंग नंतर त्याला मिळणारा जो फायदा आहे, ज्याला आपण इनिशियल लिस्टिंग गेन असं म्हणतो, तो मर्यादित राहतो. आणि त्या दृष्टिकोनातनं तात्कालिक नफा आणि ताबडतोब नफा अशासाठी जर मी IPO मध्ये येत असेन तर मला याही घटकाचा विचार करावा लागेल. मग मी माझ्या अनेक ट्रेनिंग सेशन्समध्ये गमतीनं सांगतो, तसं मी सांगताना गमतीनं सांगत असलो तरी ते खरं आहे की म्हणजे जर या दृष्टिकोनातून जर आपण IPO कडे पाहत असू तर मग IPO पेक्षा म्युच्युअल फंडच्या NFO कडे आलेलं चांगलं जातं. याची सविस्तर चर्चा कारणासहित उदाहरणांसहित हवी असेल तर मार्च महिन्यातल्या 17 मार्चच्या रविवारी मी म्युच्युअल फंड याच विषयावरती ऑनलाईन पेड इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन घेणार आहे. त्याला जरूर नोंदणी करा. अगदी नावनिशिवार याची चर्चा मला तिथे करणं शक्य होईल. आणि असे अनेक घटक तुमच्यासारख्या जाणकार श्रोत्यांपुढे आणायचे म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय होता प्रायमरी मार्केट. मनपूर्वक धन्यवाद.